नमस्कार. तर आजच्याला मस्त असं मी दहीवड बनवणार आहे. तरी उडदाची डाळ आहे. आता ती पाण्यात भिजू घालून घेणार आहे. सकाळची लवकरच भिजाय घालणार आहे किंवा रात्रीची भिजाय घातली तरी जमती या. रात्रभर घालून ठेवली तरी पण उलटी मस्त भिजती. पण आता मी सकाळचीच घालणार आहे आणि मग बाकीचं स्वयंपाक पाणी करून घेणार आहे. चांगली धुवून घेणार आहे आधी. दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे मग नंतरच्या वेळेस धुयाची काही गरज नाही लागणार. तीन तीन चार तास तरी ही डाळ भिजून द्यायला लागते. दादांचं चाललंय इकडे पाड खायचं. कसं काय पाड आहेत दादा? पाठ पडला बाहेर एकदाच वरण माया मोरत सगळ्यांनी खाल्लं. मला नेमका गावला मागून. आता चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतली. आता त्याच्यात भरपूर पाणी ओतून अशीच ठेवून देणार आहे झाकण त्याच्यावर. दीपा तो त्यात बरं आंबा पडलाय पाडाला पिकला आंबा. तो त्या पाडाला पिकला तसा आंबा आहे. पाडाचा पिकला आंबा म्हणजे काय कळत नाही. हा पण तेव्हा कळतोय ना. मग काय कुठं आंबा पडला पुरतीवर. लय जोरात पडला ना. मी पाड पाडला वर पिकला होता आणि मी आपला सहज खडा आणला ते टपकून त्याला लागला का. दादून दोघं जवळ जवळ होते. पुरतीराज गेला पळत पळत गेला गप्पून पडला त्या ते आंब्या. दादू गेल म्हणून त्याला वाटलं मी घेतला पाहिजे हा आधी तर ना. ते कोण आता उलटा पांढराच झाला पुरतीराज. आता हे दहीवड बनवायचं त्याला आहे ना जरा थोडस मी त्याला चिंचचं पाणी बनवणार आहे म्हणजे मग पोरं एक आवडीने खात्यात. आणि आम्हाला मागल ते चिंचच्या चिंचा गावलेल्या मामांनी मस्त असं त्याचं चिचुक काढून वरचे टारपाला काढून गोळ बनवून ठेवल्यात दोन. हे असं ते आता थोडीशी चिंच घेऊन तांब्यातच मी भिजाय घालून घेणार आहे. तो एखाद्या डब्यात घातलं तरी जमतंय. समजा चिंचपासन एक इशाने जर चीज घातली ना तर दोन इशाने त्यात गुळ घालायचा. जास्त गुळ पाहिजे त्याला. आता चीज टाकली त्याच्यात गुळ टाकून घेते. आता मेंढर बी सकाळची सोडायच्या ते चरायला तवर बाकीचं माझं चालन काम. आता दादांनी पण मेंढर सोडली जरा चरायला. वर जा बाळा. गडीभर आता चारून आणायची. सोडली वाघ. आता सकाळी उडदाची डाळ भिजाय घातलेली मस्त अशी भिजली या. चांगलं तिला 4 तास झालं. आणि इकडं चिंच बी तवाच भिजाय घातली होती. चिंच बी चांगली भिजली. आता पहिल्यांदा आहे ना चिंचचं पाणी बनवून घेणार आहे मी. आता हे चिंच गुळ भिजाय घातलेला ह्याच्यात ओतून घेणार आहे मी. आता सगळं चांगला कुस करून घेणार आहे. कढई चुलीवर तापाय ठेवून घेणार आहे आता मी. आता हे चिंचचं पाणी कढईमध्ये ओतून घेणार आहे. आता या चिंचच्या पाण्याला उकळी काढून घ्यायला चांगला जाळ लावून घेतलाय मी. जिरा पावडर आहे ती टाकून घेणार आहे अर्धा चमचा. थोडस लाल तिखट मिरची पावडर ती जरा टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. मीठ जास्त बी नाही टाकलेलं थोडस टाकले. मस्त आहे. आता पाण्याला उकळी आणून घेणार आहे.
आता डाळ बी चांगली भिजली. डाळीतलं पाणी मी ओतून काढणार आहे आणि बिन पाण्याची डाळी चांगली बारीक वाटून घेणार आहे आता. चिंचचं पाणी तयार झाले ते खाली उतरून ठेवणार आहे. थोडस मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात. जास्त बी नाही व्हायच. दूध पण जरा कमी व्हायला लागले या. तर बा नाही म्हणली मग आता आपण दही वड बनवू. हा आता लोणी पी काढत नाही त्यातलं. तसं दही खाण्यापेक्षा नुसतं सारखं सारखं दररोज दही खातोय. पण वेगळं काहीतरी आज खाल्यावर बरं वाटतं. दुधापासून कितीतरी पदार्थ तयार करायला भेटते. आता चांगलं याला 15-20 मिनिटं मी याला असं खलवून घेतलं. भिजली बी लय वेळ आणि अगदी पीठ बी चांगलं म्हणजे लय मोकळं झालं. आता हे चटणी वाटून घेणार आहे मी. ही बाजकी डाळ आहे हरभऱ्याची. आता जरा जरा पाणी टाकून चांगली बारीक वाटून घेणार आहे तिला. त्याच्यात ह्या 2 मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ. मीठ वाईज कोथिंबीर बी टाकणार आहे. आता एक कोथिंबीर. कोथिंबीर अगदी ताजी ताजी आहे नुसती हिरवीगार. आता त्याच्या मीठ टाकून घेणार आहे. पहिले थोडं टाकलं होतं वाटताना मिरचीत. कोथमीर पण आता बाणायला मागे कशी व 50 रुपये गड्डी आता. आयो. आता कसं शेतकऱ्याला बी भाव दिला पाहिजे. हा ना. हं. शेतकऱ्याकडून कशी आणते एक टायमाला आपली मेंढर खात्री हवन आपल्या शेतातल्या. खात्यात नाही तर काय. आपण एकदा तर पार वावरातले टाकली होती काढून मीडिया. ह्या चटणीने एक चव वेगळीच येते आपल्या दहीवड्याला. एवढं खाणार दादू? तुला बी तेवढं देते दम बाबा. पोरांना लय आवडणार नाही. लय आवड आणल्या. आता हे डबा पाहिजे होता रे बारका डबा. काय लागते पोरांनो दादू? हा सागर कसं काय लागते? हा वाव होते सागर. आता जाळ चांगला लावून घेतलाय चुलीला. चुलीवर कढई ठेवून घेते. कढई गरम झाली आहे. तेल टाकून घेते कढईमध्ये. आता तेल चांगलं गरम झालंय. आता ते वड सोडून घेणार आहे मी ते. थोडासा पाण्याचा असा हात घेतला म्हणजे हाताला बी चिकटत नाही आणि ते वड पण चांगलं सोडता येते.
पीठ चांगलं फुगल्यामुळं ते वड पण व्यवस्थित सोडायला येते. आता हे चांगलं सोनेरी रंग येस्तोवर तळून घेतलं, काढून घेणार आहे ताटलीत. आता परतचा गाणा सोडून घेतला. आता हे काय करणार आहे, ह्याच्यात पाणी ओतून घेणार आहे बघूल्यात गार. आता गार पाणी ओतून हे ह्याच्यात टाकून घेणार आहे पाण्यात. हे असलं उन्हाळ्या दिवसाचं खायला म्हणजे लय भारी उन्हाचं, किंवा संध्याकाळच्या जेवणा बरं खाल्लं तरी पण जमत या. कधी मधून अधून नाश्ता बनवला तरी. आणि उन्हाळ्याचं असं आंबाट चिंबाट खाऊ वाटतं माणसाला, कारण उन्हाने जास्त जेवण नाही खावत, पण असं आंब, लोणचं, दही किंवा चिंचचं पाणी माणूस हे आवरून खात पण खाऊ पण वाटतं आवडीने. आता हे शेवटचं पण काढून घेतला गाणा आणि वतून घेतला याच्यात पाण्यात. आता हे रात्री दही लावलेलं, दही पण मस्त इराजलं या. त्याला रवीने जरा असं हलवून घेणार आहे. थोडस पातळ करून घेणार आहे. अगदी गाड घेतलं तापलेलं दूध आणि पुन्हा मातीच्या भांड्यात इराजल्यामुळं तर लय वास तर लय भारी येतोय त्या दह्याचा. आता चांगलं त्याचं सगळं व्यवस्थित थोडस पातळ करून घेतलं, म्हणजे त्याच्या डिकऱ्या फोडून घेतल्या दह्याच्या. आता हे वड येत पाण्यातलं, ते आपलं हलक्या हाताने असं हळूच अलगद पिळून काढणार आहे. सगळं पाणी त्यातलं काढून घेणार आहे. आता सगळं पाण्यातनं काढून घेतलं पिळून. आता हे चिंचचं पाणी आहे. चिंचचं पाणी टाकून घेतलं. आता हे चटणी,
ते काय बाण आहे? ही आता लाल मिरची पावडर आहे, थोडीशी चिमूटभर वरनं टाकते. द्या ना पुढे. पोरांना बसाय टाकून घ्या. उडदाचं पीठ आहे ना. हा हा एकच नंबर झाला. हा दमान दमान दमान. हा ते मातीने साठली ना पायाखाली. जेवाया ठेवून दिलं बघा घेऊन. बरं आहे ना. दही वडा बनवलं. बसा 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 या. काय बनवलं आज वाडे? हे काय दही वडा आहेत ना. हं. इकडे भेटला मग म्हटलं ते कुठं बघू गावालाच येत आपल्या. आहे का? या की या वाढते ना. नाही नाही आम्ही नाही आमची का हो? आम्ही नाही बाण आहे. हं? वाढते ना. नाही नाही आम्ही जेवणी जेव्हा निवांता म्हणलं तू आज बस. मग चहा ठेवते मग. नको काय नाही नाही हो द्या हो द्या चहा तरी हो द्या. दुधाचा आपल्या मेंढराच्या शर्टाच्या. आता पाहुण्याला चहाचे बाण आहे मस्त बाकी आपलं दही साखर टाकून बनवत्या त्यांच्यासाठी. आता आहे दही पण जरा आता ऊन पण लय लागते तर मग चाललंय बांधायचं जरा दही द्यायचं त्यांना प्यायला. लय दिवसाची योगा तुम्हाला भेटायची लय इच्छा होती. आज योग आला. योगा आला आज. बरं झालं. निमित्ताने भेट तरी झाली तुमची. निघता निघता झाली गावाला लागते. हा ना, हा ना. खूप छान दही बनवलंय. होय. काय दहीच म्हणतो. हा, दही दही ताक नाही आता इतक्या दिवस ताक करत होतं पण आता थोडं कमी झालं जांभळ सुरू झालं ना. त्यामुळे लोणी निघत नाही. 10 दिवस मडक्यातले हा ना मडक्यात. चांगलं. अजून घ्या जरा. गॅस घ्या राहू घ्या घ्या की. घ्या एवढ्यात तुम्हाला काय थोडस द्या. घ्या समजा. तुम्हाला घ्या हो. घ्या आता ते संपाव दे. मारा. आम्ही बी मायंदा देतो याला तुला कपानं दररोज. हे गाडगं भरून दूध निघत होतं एवढा महिने 8-15च्या माग येईल त्याला देत होतो पुरं आहे तो. मेंढ्याला चरायला पण कमी झाला. आता काहीच नाही राहिलं. आता सगळे भौतिक लोक गेले आता आम्हीच राहिलोय. बरं वा. जे टाकून आता काय थोडे राहिलेत आणि जास्त गेलेत गावी.